आता आम्ही शिवाजीनगरला उतरलो आहोत. आता दगडूशेठच्या हलवाई गणपतीला आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहोत, म्हणजे श्रीमंत योगी दगडूशेठ हलवाई गणपती. चला तो शिवाजीनगरला स्टेशनला पोचलो. आता इकडून आम्ही जायला निघणार आहोत. सगळेजण इकडे थांबलेले आहेत आणि आता इकडून आम्ही पुढे जाणार आहोत. चला तर निघूया. हा प्रवास बघा. बसमध्ये बसलो आहोत. सगळेजण मोबाईलमध्ये व्यस्त आहेत आणि आता गणपतीचं दर्शन घेणार आणि लगेच आणखी पण ठिकाणी आम्ही काही फिरणार आहोत. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी श्रीफळ मी घेतले आणि इकडे आतमध्ये शूटिंगला करायला अलाउड नाही आहे आणि एवढी गर्दी जास्त होती ना, काय तुम्हाला सांगू. आणि असे आम्ही जातो आहोत. आणि सुरू असतानाच त्यानंतर आम्ही असं बाहेरून पण सुद्धा दर्शन घेतलं. खूप मस्त वाटलं. एका मानाच्या गणपतीचं पण दर्शन घेतलं आणि हा फोटो काढला मस्तपैकी. इथे आता आम्ही लाल महालला आलो आहोत. आता लाल महालला जायला सुरुवात करणार. बघणार आहे लाल महाल कसा आहे तो. चला तर जाऊया. हा बघा, आपण आहे माझा मित्र भोजराज आणि हा अमर. चला तर लाल महालला जाण्यासाठी त्यात आपण चप्पल ठेवणार आहोत. हा आहे लाल महाल. हा आहे तो मस्त लाल महाल पुण्यातील, ज्यांनी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती असा हा लाल महाल आहे. तिकडचा आम्ही चित्र पाहून इतिहास पण वाचला. खूप मस्त बरं वाटलं आजूबाजूचे. आणि असा हा मस्त आता लाल महाल राजवाडा केलेला आहे, म्हणजेच किल्ला. असे सगळं वातावरण. नंतर शनिवार वाडा पाहिला. इकडे आम्ही सगळे माझे मित्र बसले आहेत आणि आम्ही मस्त मित्र, हा एक दुसरा मित्र फोनवर बोलतोय. असा हा शनिवार वाडा आहे. किती पर्यटन आले आहेत ते पहा शनिवार वाडा पाहण्यासाठी. आणि हा शनिवार वाडा लवकर बंद पण करतात संध्याकाळी. आणि इकडे तुम्ही तिकीट काढून आतमध्ये जाऊन सर्व पाहू शकता. असा शनिवार वाडा आहे पहा. आणि आमचे फ्रेंड्स वाड्याच्या आजूबाजूला आम्ही आता असे फिरतो आहोत. तिकडे समोर झेंडा आहे. किती मस्त क्लायमेट आहे ना शनिवार वाड्याचा. असं पाहून परत इकडे यावंसं वाटतं. आणि शनिवार वाड्याची काही इतिहास पण आहेत, तर ते पण तुम्ही इकडे पाहू शकता. मग इकडे आम्ही सगळेजण बसलो आणि मस्तपैकी सगळे एकमेकाची मजा घेत आहोत. असा हा आमचा व्लॉग. आत्ता ना इकडे आम्ही सर्व मस्तपैकी मजा एकमेकांची घेत आहोत. आणि तिकडे काही नम्रता काहीतरी शोधत आहे वाटतं. तिचा काय मोबाईल वगैरे हलवला असेल. आता बघा शोधते आहे इकडे तिकडे, मिळतच नाही आहे. ती कन्फ्यूज झाली आहे, काय समजतच नाही आहे. मोबाईलच हरवला आहे सांगते ती. मग नंतर वाटतं तिचं कोणीतरी लपवलेला वाटतं मिळाला असेल. मग आणि मिळाला तिचा मोबाईल. आणि हळूहळू आम्ही आता परत एकदा दुसऱ्या पायरीवरून शनिवारवाडा फिरतो आहोत. असे हा आमचा ब्लॉग. नक्की पहा तुम्ही, शेवटपर्यंत तुम्हाला नक्की आवडणार. सगळेजण परत एकदा शनिवारवाडा चढायला मोकळे झाले आहेत. बघा कसे येत आहेत सर्वजण अगदी जोशात. असा हा आमचा ब्लॉग पुणे येथील मस्तपैकी. सर्वांना मस्त मजा येते आहे. सगळे खुश आहेत, चढतात बघा कशा आरामात. असे हे सगळे माझे मित्र मैत्रीण. आणि हे आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आपला हा झेंडा, जे आपले राष्ट्राचे प्रतीक म्हणतात ना, जनगण मन अधिनायक जय हे, ते आहे. हे किती पुण्यामध्ये मस्त आणि छान फडकतो आहे. अगदी असं वाटतं ना, खरोखर भारतात जन्माला पण खूप मोठं भाग्य असावं लागतं. तसा हा आपला पुण्यातील हा झेंडा आहे. तसाच खूप नशीबवान आहोत की आम्हाला शनिवारवाड्यावरून त्याचं दर्शन झालं. असा हा माझा एक आगळा वेगळा व्लॉग आहे. आवाज पण तुम्हाला आवडला ना नसेल, कमेंटवरती तुम्ही पण सांगू शकताच. आणि हे आपले मावळे असे आहे बघा कसे, अगदी किती भारी वाटतं आहे. उद्या तुम्ही व्लॉग मला सांगाच, मला कमेंट्स इतक्या करा
की जेणेकरून काय चुका वगैरे असतील ना ते मला कळतील. कारण व्लॉग मी हा तसा माझा चांगला झालेलाच नाही, सेकंड पार्ट होता हा. म्हणून आता इकडे सर्वजण फोटो काढतायत आणि आता मी फोटो काढायला पण पुढे जाणारच आहोत. सर्वांना विनंती आहे की पुणे दर्शन एकदा कराच, कारण पुण्यामध्ये बघण्यासारखं लालमहाल आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे, आणखी तिकडे शनिवारवाडा सुद्धा खूप बघायला मस्त आहे. फक्त तुम्ही तिकडे वेळेवर जा आणि वेळेचे नियमाचं पालन करा. आणखी एक गोष्ट आहे की असं इकडे बाहेर वगैरे फिरायला गेलं ना की एका गाण्याची आठवण नेहमीच येते, सहलीला जायाचं सहलीला. असा हा माझा एक मस्त व्लॉग झालेला आहे. आणि मला माहिती नाही की हा माझा व्लॉग कसा झाला आहे आणि तुम्हाला कसा आवडेल ते पण मी मॅटर नाही करत. फक्त एवढंच सांगतो की पुणे दर्शन एकदा तरी कराच, की तिकडे बघण्यासारखं खूप आहे. तिकडे आम्ही तसेही कमीच फिरलो. आणखी अशी काही ठिकाणे आहेत ना, सिंहगड आहे, मल्हारगड आहे, आणखी परत बरीच ठिकाणं आहेत. मग नंतर आम्ही नाश्त्याचा असा फोटो काढला. चला तर आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सहलीला जायाचं सहलीला. आम्ही फ्री यायला आता निघालो आहोत. भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.